नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. इकडे मात्र सौमित्र, ऋषिकेश, जानकी, अवंतिका चौघांचीही मीटिंग भरलेली असते. आणि हे बघ दादा, 4 दिवसात आपल्याला काहीतरी करायला लागणार. 4च दिवस आपल्याकडे आहे. कोर्टाची हेअरिंग आहे आणि वहिनीला तिथे जायलाच लागणार. 4 दिवसात जर पुरावा दाखवला तर ठीक, नाही तर आपल्यासाठी अवघड होऊन बसणार. 4 दिवसात काय करता येईल ना दादा, तेवढी काय उलाढाल करायची आणि वहिनीची आई आपल्याला शोधून काढायची. कळलंय का? ऋषिकेश म्हणतो, हो सौमित्र, आपण पुरेपूर प्रयत्न करू की आपल्याला लताबाई म्हणजे हिची आई नक्कीच सापडेल याचा. बरं दादा, चांगलंच आहे, म्हणजे आपल्याकडे काहीतरी प्रूफ राहणार. अवंतिका म्हणते, तसं जर केलं नाही तर ही पण भीती आहे की ऐश्वर्या काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलेल. लता काकू जर सेफ असतील तर ऐश्वर्या त्यांना नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार, यात काही शंकाच नाही. कारण त्या जर जिवंत सापडल्या तर तिच्या बाजूने ते धोक्याचं ठरणार किंवा तिच्या विरोधात त्या बोलणार. त्यामुळे ऐश्वर्या स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करणार. कळतंय का? जानकी आता लगेच हळवी होते, म्हणजे वेडवाकडं करू शकते आईचं. वहिनी, अगदी असंच नाही, पण दुखापत होईल असं काहीतरी करू शकते ना, म्हणून सांगते हो. त्याच्यात आपण त्यांना तिच्या तावडीतून सोडूया म्हणजे कमवलं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी, आपल्याकडे 4 दिवस आहेत, आपण काहीही करू शकतोय. ऋषिकेश म्हणतो, अगदी बरोबर आहे अवंतिका. जानकीच्या आईला शोधण्यासाठी अगदी वेगाने आपल्याला हालचाल करायला लागणार. चला आता आपण सगळे मिळून लवकरात लवकर लताबाईला शोधूया. ऐश्वर्या इकडे तिच्या मैत्रिणीकडे आलेली असते आणि सगळे काही दागिने आणलेले असतात आणि तिच्या मैत्रिणीकडे देते. हे सगळे दागिने तसेच ठेव, तुझे पैसे मी व्याजासकट परत करील. दागिने विकायचे नाही, कारण माझ्या आईचे दागिने आहेत ते. प्लीज, 1 ना 1 रुपया तुझा परत करेल मी, फक्त माझे दागिने विकू नकोस, ठीक आहे? ऐश्वर्या, एवढी कसली अडचण आली की आईचे दागिने आणलेत तू विकण्यासाठी? मला त्या जानकीला उद्ध्वस्त करण्यासाठी काय करता येईल ना ते करायला तयार आहे मी, आणि त्याच्यासाठीच मला अजून पैसे लागताय. तिचं वाटोळ करायचं म्हटल्यावर पैसा तर फेकायला लागणार ना. तिची मैत्रीण म्हणते, हे बघ जानू, तुला कळतंय का, आतापर्यंत जानकीचं वाटोळ करण्यासाठी तू काय काय केलं नाही? नाना प्रकार करून बघितले, पण जानकीवर तीळ मात्र काही फरक पडला नाही. प्रत्येक वेळेला अगदी खंबीरपणे तो समोर उभी राहते. नवीन काहीतरी तिने आयडिया लढवलेली असते. कशासाठी करती ऐश्वर्या? प्लीज तिचा नाद सोड आणि तुझं आयुष्य सुखाने जग. कशासाठी करतीये? त्या जानकीला बर्बाद केल्याशिवाय मी शांत काय राहू शकत नाही. कळलंय का तुला? सतत तू असा पैसा जो ओतत राहिली ना, तर एक दिवस तू देशोधडीला लागणार नाही म्हणजे कमवलंच. कळतंय का मला काय सांगायचंय? तिला देशोधडीच्या लावायचंय, या नादामध्ये स्वतः देशोधडीला जाशील ऐश्वर्या. पैसा अगदी पाण्यासारखं ओततीये आणि उपयोग मात्र काही होत नाहीये. स्वतःला जर देशोधडीला जाण्यापासून वाचवायचं असेल तर सगळ्या काही गोष्टी थांबव ऐश्वर्या. प्लीज माघार घे. तिच्या मैत्रिणीने खूप छान असा सल्ला दिलेला असतो. ऐश्वर्या इतकी शहाणी असते की कोणाचं ऐकलं तर ती ऐश्वर्या का? ऐश्वर्या म्हणते, अगं माझी मैत्रिणी ना, कधीतरी तरी चांगलं बोल. कायमच असं निगेटिव्ह बोलतीस का? मला माहितीये आतापर्यंत सगळे प्रयत्न फसले, सगळे निर्णय चुकीचे ठरले, सगळं काही वाईटच घडलंय माझ्याबरोबर. कधीतरी चांगलं घडणार ना, एकदा तरी मी सक्सेस होईल की नाही. चांगलं बोलण्याचा प्रयत्न कर यार. हे बघ, मला काही फिकीर नाही किंवा गरजही नाही. अजून पैसा उभे करेल आणि अगदी पाण्यासारखा पैसा ओतणार. पाणी ओततात तसा पैसा होतेल, पण जानकीचं आयुष्य बर्बाद करेल तेव्हाच मी ऐकणार. कळतंय का तुला? तिची ती फ्रेंड म्हणते, बाई ठीक आहे, रिलॅक्स. आधी तू शांत हो, हवंय ते कर, अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला आवडेल, जे तुला योग्य वाटेल तेच तू कर. बाई तू आधी शांत हो, चिडचिड करू नकोस ग तू. अगं बाई, चिडचिड करायची नाही असं नेहमी विचार करते, पण ज्या लोकांना मी हाताखाली धरते ते युजलेस निघतात. त्यामुळे आपोआप पैसाही जातो आणि ती माणसंही जातात, काम होत नाही. मग ह्याच्याने माझी चिडचिड होते ग. नाही तर चिडचिड करावी असं कोणाला हाऊस असते का? बरं बाई, मी शांत राहण्याचा प्रयत्न करते. आता तुला उदाहरण देते ताजं. जानकीच्या आईच्या मागावर 2 माणसं पाठवली होती. ती कुठे गायब झाली अचानक कळतच नाहीये. म्हातारी नाही, ते माणसंही नाही. कुठे मेले खपले त्यांचं त्यांना माहिती, पण मला काही तिघांचाही पत्ता नाहीये. असं झाल्यावर टेन्शन येणार नाही का? इतकं डोकं माझं जाम झालंय ना की बस. तू सगळं काही कर ऐश्वर्या, फक्त शांतपणे कर. ती मैत्रीण आता ऐश्वर्याच्या बाजूने पॉझिटिव्ह अशी बोलायला लागलेली असते. अगं होईल कॉन्टॅक्ट, नेटवर्कचा इश्यू असणार, अजिबात टेन्शन घेऊ नको. ती लोकही सापडतील, ती बाईही सापडेल. कशाला टेन्शन घेते ऐश्वर्या? सगळं काही छान आणि अगदी व्यवस्थित होणार. रिलॅक्स. जाऊ दे, त्या लोकांना कॉन्टॅक्ट करणं सोडून दिलंय मी, कारण ना माझ्या डोक्यामध्ये वेगळाच काहीतरी प्लॅन शिजतोय. रणदेवेंना नाही पाणी मागायला लावलं ना तर कशाला, असा काय माझ्याकडे प्लॅन आहे जबरदस्त. ऐश्वर्या, आता काय करणार आहेस तू? ऐश्वर्या म्हणते, सॉलिड प्लॅन आहे ग, तू ऐकशील तर ऐकतच राहशील. अगं काय करणार आहे आधी ऐक तू.
हा फोटो जानकीच्या आईचा. तुझा भाऊ कॉम्प्युटर एक्सपर्ट आहे ना, मग या फोटोचा वापर करून AI ने एक व्हिडिओ बनवायचा आहे. AI ने? अगं बाई तुला सगळं सांगते, आधी गाडीत तर बस. इकडे लताबाई आणि माया चांगलंच बॉन्डिंग झालेलं असतं. लताबाईने मायासाठी चहा बनवलेला असतो. माया म्हणते कशासाठी बनवला, मी करायला पाहिजे तुमच्यासाठी सगळं, तुम्ही का करताय, मला जरा अवघडल्यासारखं होतं. अगं बाई मुलीसाठी केल्याने कुठे काय बिघडतंय, करू दे, लाड करते ना, घे करून चहा पी. लताबाई म्हणते ठीक आहे ग, तू कामं केली काय आणि मी कामं केली काय, तू चहा बनवला आणि मी चहा बनवला एकच आहे ना, आणि त्यात तुला इतकं लागलंय, तुला इतकं दुखतंय, अशा अवस्थेत मी तुला चहा किंवा काही काम करून देईल का. माझी जानकी जर असे तर मी तिला काम करायला लावलं असतं का, आराम कर असंच म्हटलं असतं. पण तूही माझी मुलगी आहे, पण तुला कशी मी काम करू देईल. त्यामुळे प्लीज तू हा चहा पी आणि टेन्शन घेऊ नको. तुम्हाला बघितलं ना आई, मला पुन्हा पुन्हा माझ्या आईची आठवण येते. खरंच माझी आई आहात असं मला सारखं वाटतं. किती करता हो तुम्ही माझ्यासाठी, अगदी आईच्या मायेने. त्यांचीच अशी आठवण आली ना की त्यांचीच काळजी लागून राहते मला. ते दोघे काय करत असतील, त्यांची काय अवस्था असेल, माझ्या काळजीने अगदी वेडेपिशे झाले असतील ते. मी कुठे गेले, काय झालं, वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनाजवळ येत असतील आणि नको नको तो त्रास त्यांना देत असतील. काय झालं असेल देवालाच ठाऊक. बिचारी माया आता खूप आई वडिलांचा विचार करत असते. तिला आठवणही आलेली असते आणि काळजीही लागून राहते. माया आता रडायला लागलेली असते आणि लताबाई म्हणते का ग माया, तुझा विचार करण्याने, तू स्वतःला त्रास करून घेतल्याने काही फरक पडणार आहे का. जे होणार आहे, जे चाललंय ते तसंच चालणार आहे, मग तू का स्वतःला त्रास करून घेते. माया अजिबात टेन्शन घेऊ नको, देवावर विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होणार आहे आपल्या बाबतीत. हे बघ कशासाठी टेन्शन घेतेय तू, तू गायब झाली किंवा तू लवकर घरी आलीच नाही, या काळजीने ते थांबून थांबून पोलिसांकडे जाणारच. पोलिसांकडे गेले म्हणजे तक्रार नोंदवणार आणि पोलीस सगळीकडे शोध घेता 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 बरोबर ते तुझ्याकडे येणार आणि तुला सुखरूप इथून सोडून आईकडे नेणार. कशाला काळजी करतेय माया तू. हे बघा मावशी, सगळं काही ठीक आहे तुमचं, आणि याच विचाराने मी आतापर्यंत अगदी निवांत होते की आई बाबा पोलिसांमध्ये जाणार आणि पोलीस मला शोधत शोधत इथपर्यंत नक्कीच येणार. पण हे बघा, आई बाबा पोलिसांकडे गेले की नाही हे मला माहित नाही, पण पोलीस तर आपल्यापर्यंत आले नाही. यावरूनच कळतंय ना की आपला शोध घेतायत की नाही हेच आपल्याला माहित नाही, आणि उगाच खोटी आशा लावण्यात काय अर्थ आहे. पोलिसांचं म्हणशील तर आलंय माझ्या लक्षात की ते आपल्यापर्यंत येऊ शकले नाही. पण हो माया, आपण इथून निघू शकत नाही, या संकटातून बाहेर जाऊ शकत नाही हे मी मान्य करू शकत नाही. कारण अगं हार मानायची नाही हे तुला मी पहिल्या दिवसापासून सांगतेय ना, मग का टेन्शन घेतेय तू. प्रयत्न शेवटपर्यंत करत राहायचे, यश एकदा तरी आपल्याला मिळणारच. कळतंय का माया, आत्ताचा प्रयत्न आपला फेल गेला म्हणून काय सगळेच फेल जाणार आहेत का. वेडी आहेस का तू. आपण कधीतरी यशस्वी ठरणारच. माया अजिबात टेन्शन घेऊ नको, आपण एक दिवस तरी आपल्या याच्यावर मात करणार म्हणजे करणार, संकटांना हरवणार आणि विजय मिळवणार. जानकीने आता ओवीला फोन लावलेला असतो आणि ती आत्तूच्या घरी गेलेली असते. का ग बाळा कशी आहेस तू. मी बरी आहेस आई, मला तुझी खूप आठवण येत होते. का ग माझी आठवण यायचं कारण काय. आत्तू आहे, मामा आहे, आजी आहे, सगळेच तिथे, आणि तुला माझी आठवण कुठून येते ग. सगळेजण तुला इतके जीव लावत असतील तरीही तुला आईची आठवण येते. आई तसं नाही ग, सगळेच मला जीव लावतात पण तरीही तुझी आठवण येते. जानकी म्हणते अजिबात आत्याला त्रास द्यायचा नाही, जी भाजी बनवेल ना ती खायची, आणि कार्तिक दादा सोबत भांडण करायचं नाही, खेळायचंय त्याच्यासोबत. कळतंय का तुला. आणि तुझ्यापेक्षा मोठा आहे ना तो जे सांगेल तसं ऐकायचा, उगाच भांडण करत बसू नको ओवी. खूप आठवण येते ग तुझी आणि बाबाची, खूप आठवण येते बघ मला, मग कसं तरी व्हायला लागतं. हो बाळा, बाबा लवकरच तुला घ्यायला येतील, पण कसं आहे ना राणी, सुट्टी एन्जॉय करायला गेलीये म्हटल्यावर सुट्टी एन्जॉय केलीच पाहिजे ना. मग तू तिथे आरामात आनंदात राहा, तुझ्या सुट्ट्या संपल्या की तुला बाबा लगेच घ्यायला येतील. कळतंय का बाळा. आता सारखा सारखा फोन लावू नको आणि आत्तूला अजिबात त्रास देऊ नको. आता जानकीने ओवीला चांगलं समजून सांगितलेलं असतं की शांत बस, सगळं काही छान झालं, सुट्ट्या संपल्या की बाबा तुला घ्यायला येतील. ओवीलाही समजलेलं असतं आता जानकीने जे सांगितलंय ते. ओवी म्हणते आई बाबा कुठे ग, बाबांना फोन दे ना, मला बोलायचंय त्यांच्याशी. आता जानकी ऋषिकेशला आवाज देते आणि ओवीशी बोलायला लावते. ऋषिकेश म्हणतो ओवी. ओवी म्हणते बाबा मला खूप जास्ती तुमची आठवणी येते, खूप म्हणजे खूप. हो बाळा, मलाही तुझी आठवणी येते. बाबा तुम्ही खोटं बोलताय, मी जे बोलतेय तसं बोलू नका तुम्ही. तुम्हाला जर माझी आठवण आली असती तर मला इथे ठेवलं असतं का तुम्ही मला घ्यायला आला असता, एक फोन तरी लावला असता, पण नाही. तुम्ही ना मला घ्यायला आला न फोन लावला, आणि वरून माझ्याशी खोटं बोलताय की तुम्हालाही माझी आठवण येते. काय तुम्हाला आठवण बिटवण येत नाहीये. लवकरात लवकर तुला घ्यायला येतोय खरंच बाबा.
अगदी खरं बाळा, वाट बघ, तुम्ही आलोच तुला घ्यायला. आता ओवीची समजूत काढलेली असते आणि ओवीच्या चेहऱ्यावर आनंदही आलेला असतो. इकडे आता लताबाई आणि ती माया एकमेकींना समजून सांगतात, एकमेकींचा आधार बनतात आणि लताबाई म्हणते काही झालं तरी आपल्याला बाहेर पडायचं म्हणजे पडायचंच आहे. माया म्हणते तुमच्या डोक्यात नेमकी काय आहे? लताबाई म्हणते तुलाही मुळशीतूनच पकडलं आणि मलाही मुळशीतून पकडलं. आता आपण कुठल्या भागात आहे हे मात्र आपल्याला बघायला लागणार, त्याच्याशिवाय आपल्याला अंदाज येणार नाही. लताबाई म्हणते आपण कुठे आहे याचा पत्ता आपल्याला लागलाच पाहिजे. त्या माणसाने आपल्याला सामान आणून दिलं ना, थांब त्याच्यावर काही दुकानाचा पत्ता बित्ता का कळेल असला ना तर आपल्याला लक्षात येईल की आपण नेमकी कुठे आहेत आणि कुठे आपल्याला किडनॅप करून ठेवले. लताबाई हुशार असते, किराण्याची पिशवी घेते आणि सगळं काही ती उचकपाचक करते. कशावर तरी दुकानाचा पत्ता 100% असणार. तेवढ्यात तिला आता दुकानाचं बिल सापडलेलं असतं. अगं मुळशीची बाजारपेठ आहे म्हणजे तुला कळतंय का माया, आपण मुळशीच किडनॅप केलेलो आहोत. आपण फार दूर नाहीये आणि मुळशीतच आहे म्हटल्यावर आपल्याला इथून निघणं काही अवघड नाहीये. आपण 100% बाहेर नक्कीच निघू शकतो. माया म्हणते काकू तुम्ही खूप म्हणजे खूप हुशार आहात. आत्ता माझ्या लक्षात आलं, एवढी मोठी ट्रॅजेडी घडलीये तरी तुम्ही जिवंत का? तुम्ही हुशार आहात, स्वतःच्या याच्यावरच तुम्ही जिवंत आहात. हो अगं बाई तू म्हणतेय ते बरोबर आहे, पण जिवंत होते आणि जिवंत आहे याच्यानंतर जिवंत परत होते असं कोणी म्हणायला नको. जिवंत होती, जिवंत राहिले कंटिन्यू, ते छान आहे ना माझ्यासाठी. त्याच्यासाठी इथून निघून जाणं सगळ्यात बेस्ट. काही झालं तरी इथून बाहेर पडायचं म्हणजे पडायचंच. कळतंय का तुला? माया म्हणते हो, आपण प्रयत्न काय हरायचे नाही. तुमच्यामुळे मला चांगलाच आधार आलाय. तुम्ही म्हणाल अगदी तसंच करूया आपण. आपल्याला काही झालं तरी आता हे काम करायचंय की आपण मुळशीत आहोत हा मेसेज बाहेर पोहोचवायचा आहे. बाहेर मेसेज पोहोचवला की मुळशी खूप छोटं गाव आहे. आपल्याला कुणीही लवकरात लवकर येऊन मदत करणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे प्रयत्न करायचा की आपण मुळशी गावात आहोत हे समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्यापर्यंत निदान एवढा निरोप तरी जाणार म्हणजे ते मुळशी गावातच शोध घेणार, इकडे तिकडे नाही. इकडे एका अवंतिका, सौमित्र आणि जानकी खूप टेन्शन मध्ये आलेली असतात. कारण ऋषिकेशला घाईघाईने सुमित्रा घेऊन गेलेली असते. अवंतिका म्हणते बहिणी एवढ्या घाईघाईने कशासाठी घेऊन गेल्या तुम्ही विचारायला हवं ना. हे बघ तुझं म्हणणं बरोबर आहे, पण एवढ्या घाईघाईत घेऊन गेल्या की मी कसं विचारणार की ऋषिकेशला एवढ्या घाईघाईने कुठे चालवलंय आणि देवघरात कशासाठी घेऊन गेली हे आधी विचार. सौमित्र म्हणतो खरंच काहीतरी मेजर झालेला असणार. आई एवढ्या घाईघाईने त्याला देवघरात घेऊन गेली, आपल्याला काहीतरी बघायलाच लागणार. आई किती अस्वस्थ होती बघितलं ना. हो बघितलं, मलाही तेच वाटतंय जे ऋषिकेश गेल्यावर तुम्हाला वाटलंय भाऊजी. सुमित्रा आता ऋषिकेशला म्हणते मी तुला इथे का घेऊन आले, विचित्र वाटत नाहीये का? अगं आई हो विचित्र वाटतंय, पण असं काय की तू जानकी समोर सांगू शकत नव्हती? इतक्या मोठ्या संकटात अडकली ना मी, तुला सांगू शकत नाही. आणि काय संकट हे तुला कसं सांगावं हेच मला कळत नाहीये. हे बघ आई सगळं जरी खरं असलं तरी मला कळाल्याशिवाय त्याच्यावर मार्ग निघणार नाही. कळतंय ना तुला? हो रे ऋषिकेश, मी तर ठीक नाहीये आणि मी जे सांगणार आहे ते ऐकून तू सुद्धा आता बधीरच होणार आहेस. आई सांगतीस का? आता मला भीती वाटायला लागली. ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये आली होती आणि तिला म्हणते आई तुमच्याकडे वेळ आहे का थोडा? हो आहे की वेळ, बोल की. काय ग तब्येत वगैरे ठीक आहे ना? बाळ व्यवस्थित आहे ना? हो आई सगळं काही छान आहे, मला जरा वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलायचंय. सुमित्रा म्हणते ऐश्वर्याला बोल की. ऐश्वर्या म्हणते आई मी बोलणार आहे, पण मी बोलल्यावर तुम्ही पटकन रिॲक्ट करू नका. मला काय म्हणायचंय पूर्ण माझं म्हणणं ऐकून घ्या, मग काय ते बोलायचं ते बोला. हो बाई अगदी शांतपणे ऐकतेय, तू बोलतो ऐश्वर्या. आई मला आता हे विधवेचं जीणं जगायचं नाहीये. मला कंटाळाही आलाय आणि मला नकोसं झालंय हे विधवेचं जीणं. मला आता वेगळं काहीतरी करायचंय आणि माझा निर्णय घ्यायचाय. सुमित्रा म्हणते म्हणजे काय? मला काही कळत नाही ऐश्वर्या, जरा स्पष्ट बोलते का तू? म्हणजे मला कळेल ग आणि माझ्या मनात जी भीती आहे ती निघून जाईल. हो आई सांगते की, मला आता लग्न करायचंय, हे विधवासारखं असं मला आयुष्य जगायचं नाहीये. अगं ऐश्वर्या काय बोलतेय, जिभेला काही हाडबीड? तुला लग्न करायचंय? काही कळतंय का तू काय बोलतेयस? हो आई मला सगळं काही कळतंय, म्हणूनच तुम्हाला आधी म्हटलं होतं माझं म्हणणं ऐकल्यावर एकदम रिॲक्ट होऊ नका, आधी माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. अगं आपला सारंग आत्ता आपल्यातून निघून गेला, त्याचं बाळ तुझ्या पोटात वाढतंय आणि ऐश्वर्या तू काय बोलतीये? तुझं डोकं आहे का जागेवर? कळतंय का तुला? सारंगला जाऊन अजून काहीच दिवस झाले लगेच दुसरा लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. खरंच ऐश्वर्या डोकं फिरलं की काय तुझं? ऐश्वर्या तुला कळतंय का तू काय बोलतीये? ऐश्वर्या म्हणते मग आई काय झालंय? प्रत्येक जण आपापला विचार करतो, मीही माझा विचार करते आणि ज्या गोष्टीत मी व्यवस्थित कम्फर्टेबल अशी राहू शकते, वागू शकते तेच आयुष्य मागते ना मी. वेगळं काय मागितलंय तुम्हाला? मला हे विधवेचं आयुष्य नको झालंय आणि मला ते जगायचं नाहीये आई.
सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या खरंच डोकं तर फिरलं नाही ना ग तुझं, काय करतीये हे तू? सारंग माझ्या आयुष्यातून गेल्यापासून मी एकटी पडलीये आणि मला कंपनीसाठी कुणीतरी हवंच आहे. आई, या घरात मला कशी वागणूक मिळते तुम्हाला तर माहितीच आहे ना. सुमित्रा म्हणते, कसं वागवलं म्हणजे? तुला कोणी बोललं का? मला सांग बरं, मी बघते. नाही म्हणजे आई तसं म्हणायचं नव्हतं, पण मला जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये सारंग होते तेव्हा काहीतरी वेगळी वागणूक होती. आणि तर सारंग नाही ना तर बघितलं ना. पण असू द्या, तो विषय असू द्या. आता मी जे म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. मला लग्न करायचंय, मला हे विधवेचं आयुष्य नको. सुमित्राला आता मोठा धक्का बसलेला असतो. ही ऐश्वर्या डायरेक्ट येऊन लग्नाविषयी बोलते. आई, कोणी काय डायरेक्ट बोललं नाही, पण मला या घरात जानकीसारखा मान मिळत नाही, सन्मान मिळत नाही, आणि मी जानकीसारखी नाहीये हे वेळोवेळी मला बोलण्यातून वागण्यातून भासवून दिलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींचा मला भयंकर त्रास होतो. म्हणूनच मला आता लग्न करायचंय आणि सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचंय. जानकीसारखी वागणूक हवी आहे, यासाठी दुसरं लग्न करायची गरज काय? तुझं आहे ना, मला काय चाललंय ना ऐश्वर्या, माझ्या लक्षातच येत नाहीये. तुझ्या डोक्यात नेमकी शिस्त आहे तरी काय? लग्न करून दुसऱ्या घरात गेल्यावर जानकीला इथे कशी वागणूक मिळते, काय मान मिळतो, या गोष्टीने काही फरक पडणार आहे का? ऐश्वर्या, जरा माझ्या बुद्धीला पटेल आणि तुझ्या बुद्धीलाही पटेल असा विचार करून काहीतरी बोलती का? आणि स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न कर प्लीज. ऐश्वर्या म्हणते, हे बघा आई, स्पष्टच सांगते. सारंग काही या जगात नाही, माझ्या आयुष्यातून निघून गेलाय. मला आता तुमच्या दुसऱ्या मुलाशी लग्न करायचंय आणि या घरात जानकीसारखं जगायचंय. म्हणून मला ऋषिकेशशी लग्न करायचंय. ऐश्वर्या, अक्कल आहे का? काय बोलतीये जरा लक्षात येतं का? की सगळीच अगदी बावळट झाली आहेस तू. ऋषिकेशशी लग्न करायचं, तोंडातून शब्द तरी कसा आला? अगं खरंच ऐश्वर्या बावळट झाली की काय? मला माझ्यावरच विश्वास बसत नाहीये की मी कानाने काय ऐकले. आई, हे बघा, तुम्हाला काय म्हणायचंय त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही, पण मी काय म्हणतेय त्याच्याकडे लक्ष द्या. काही झालं तरी मला आता ऋषिकेशशीच लग्न करायचंय, कुठल्याही परिस्थितीत. आणि हे तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही. तुम्ही जोपर्यंत ऋषिकेशला समजून सांगत नाही तोपर्यंत तो काय माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. आणि ही तुमची जबाबदारी की तुम्ही त्याला लग्न करायला कन्व्हिन्स करा. आई, तुम्हाला काय विचार करायचा तो करा, पण मला मात्र आता माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचे. या घरात जगताना एकटेपणाची फिलिंग येते आणि नको नको मला जीणं होतं. मला एकटेपणा दूर करायचा आहे, म्हणून मला पार्टनर हवाय आणि मला ऋषिकेश सोबतच लग्न करायचंय. कळतंय का तुम्हाला? सुमित्रा म्हणते, लग्न करायचं ही गोष्ट ठीक आहे, एकटेपणा घालवायचा हेही ठीक, पण ऋषिकेशशीच का? बाहेर कोणाशीही लग्न कर, माझं काही एक म्हणणं नाहीये. आणि हा चुकीचा निर्णय आणि चुकीचा हट्ट आहे ऐश्वर्या तुझा, की तुला कुणाची नाही पण ऋषिकेशशी लग्न करायचंय. ऐश्वर्या म्हणते, आई, माझ्या बाजूने सुद्धा विचार करा. आत्ता कुठे सारंगचा आणि माझा संसार सुरू झाला होता, अचानक सारंग मला सोडून गेले. अगदी नको नको झालंय मला हा एकटेपणा. म्हणूनच माझ्या आयुष्यात मला कुणीतरी पाहिजे, मला साथ देईन, आधार देईन, समजून घेईल. आणि ऋषिकेश शिवाय दुसरं कोणी माणूस नाहीये. त्यामुळे मला ऋषिकेश बरोबर लग्न करायचं, हा माझा निर्णय अंतिम आहे आणि यात मी काही ऐकणार नाही. ऋषिकेशला कसं तयार करायचं, काय तयार करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, पण मला मात्र ऋषिकेशशीच लग्न करायचंय आणि हे सगळं काही तुम्हीच करू शकताय. आई, मी हे दुःख सहन करते, हा त्रास सहन करते, याच्यामुळे माझ्या बाळाच्या मनावर जर काही परिणाम झाला तर? म्हणूनच आई, मला आता सगळं काही थांबवायचंय आणि मला आता माझ्या बाळाला चांगलं आयुष्य द्यायचंय, चांगलं जन्माला घडवायचंय. म्हणूनच लग्न करायचंय आणि छान असं त्याला आयुष्य देण्याचा प्रयत्न करायचाय. आई, कळतंय का मी कसा विचार करतेय? ऐश्वर्या म्हणते, काही झालं तरी माझं बाळ एकटं पडलं नाही पाहिजे, त्यामुळे त्याच्या काळजीपोटी त्याला एकटं पडू नाही द्यायचं. म्हणून एकच पर्याय की त्याला बापाचं नाव मिळावं किंवा बाप मिळावा. म्हणून मला लग्न करायचंय आणि एकटेपण दूर करायचंय. कळतंय का आई? सगळं काही सुमित्राने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने कसं काय मला कन्व्हिन्स केलं आणि मायापुढे काय काय नाटकं केली. तिला फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय ऋषिकेश, तुला कळतंय का? यामागे तिचा काहीतरी हेतू नक्कीच असणार आहे. ऋषिकेशच्याही लक्षात आलेलं असतं ऐश्वर्याचा डाव नेमकी काय. इकडे आता ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये असते आणि भयानक अशी खुश झालेली असते. इतकी हसत असते, असा काय बॉम्ब टाकलाय ना की त्यामुळे घरातल्या प्रत्येकाच्या चिंधड्या उडणार आहे. सगळ्यांना आता धक्काच बसणार की ऐश्वर्या बावड झाली की काय, डायरेक्ट ऋषिकेशशी लग्न करायचं म्हणतीये. आता बघा सगळे कसे बिथरल्यासारखे पळायला लागणार. ऐश्वर्याला इतका आनंद होतो की बस, तिच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार या गोष्टीनेच तिला आनंद झालेला असतो. ऐश्वर्या म्हणते, मला माहितीये तुम्ही लोक माझ्या विरुद्ध डाव रचताय, पण तुमचाच खेळ तुमच्यावर कशी उलटवतीये ना, आता तुम्ही बघतच राहा. मी ऐश्वर्या आहे, इतक्या सहजासहजी फसणार नाही. ऋषिकेशला हे कळाल्यावर ऋषिकेश अगदी रागाने तिच्या रूम मध्ये आलेला असतो. धाडकन दार उघडतो आणि जोरात असा ओरडतो की ऐश्वर्या आता घाबरल्याचं नाटक करते आणि ऋषिकेशकडे बघते.
मूर्ख आहेस का तू? आणि चाललंय तरी काय ग तुझं? तुझ्या डोक्यात तरी काय असतं? तुला अक्कल आहे का? काय बोललीस तू आईला? भानावर या, नाहीतर एका मिनिटात जागे करायला तुला मी 1 मिनिट सुद्धा लागणार नाही तुला भानावर आणायला. ऐश्वर्या म्हणते मी जे बोलले ते मान्य नसेल तसं बोलायचं की मला मान्य नाहीये, पण माझ्यावर असा आवाज चढवायचा नाही, अजिबात शहाणपणा करायचा नाही. ऋषिकेशला बोट करून ती बोलत असते. ऋषिकेश रागाच्या भरात पटकन ऐश्वर्याचा हात पकडतो आणि शहाणपणा करायचा नाही, अति करू नको, नाही तर तुझ्याच भाषेत तुला समजून सांगायला लागणार. ऐश्वर्या मापात राहा तू, तुला खूप वेळा सांगतोय मी. भाषेत समजून सांगायचे म्हणल्यावर माझ्यासारखं व्हायला लागणार ना, माझ्यासारखं वागायला लागणार, बोलायला लागणार, सगळंच काही ऐश्वर्यासारखं करायला लागणार. ऋषिकेश, तुम्हाला आवडेल का माझ्यासारखं व्हायला? ऋषिकेश दादा सांगा ना मला. तुझं हे घाणेरडं तोंड बंद कर. थर्ड क्लास आहेस अगदीस. कुठल्या थराला जाशील याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. ऐश्वर्या, लाज वाटत नाही का ग असे घाणेरडे विचार करताना? माझा हात सोडा तुम्ही, आणि हात जर धरायचा असेल तर लग्न करा माझ्याशी, मग माझा हात धरा. हात तर धरायचाय पण लग्न करायचं नाही. ऋषिकेश दादा, हे चालणार नाही. माझ्याशी लग्न करा, मग पकडा की माझा हात. जानकी इतक्या खालच्या थराला पोहोचलेली ऐश्वर्या इतक्या खालच्या थराला पोहोचलेली असते की कोणी कल्पनाही करू शकत नाही. अगदी नालायक बाई असते ती. ऋषिकेश खाली बघून घेतो आणि ती वर तोंड करून त्याच्याशी बोलत असते. जानकीचा विचार करू नका, मी आहे ना, सगळं हँडल करेल. तसंही आता जानकीवर कोर्ट केस सुरू आहे आणि ती काय सुटणार नाही. तिला जेल होणार हे 100% खरं. जानकी जेलमध्ये गेली की तुम्हाला एकटं राहायला लागणार. सजेशन देतीये, एकटे राहू नका. एकटेपणा फार वाईट असतो. एकटेपणामुळे माणूस हळूहळू खंगत जातो, अशी माझी आई म्हणते. म्हणजे तिने सांगितलं, मला काय माहित नाही. ऐश्वर्या डायरेक्ट म्हणते, आपण एकटं राहण्यापेक्षा एकमेकांसोबत लग्न करून संसार सुरू करू की. तुमचाही एकटेपणा दूर होईल आणि माझाही एकटेपणा दूर होईल. कसं वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे ना? ऋषिकेश आता या ऐश्वर्याकडे पाहतच थांबलेला असतो. किती थर्ड क्लास बाई आहे ही. विचारही करवत नाही, इतक्या थर्ड क्लासपणाच्या गोष्टीही करते. आणि हा भाग इथेच संपलेला असतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, तुझी आई माझ्या ताब्यात आहे अजूनही, हे विसरू नकोस. आणि तिचं मी काहीही करू शकते. ती जर तुला सुखरूप हवी असेल तर मला ऋषिकेशशी लग्न करू दे. मी ऋषिकेशशी लग्न करणार हे ऐकल्यावर कानाखाली दिलेली असते जानकीने ऐश्वर्याच्या. काही झालं तरी हे शक्यच नाहीये, हे तुला करायलाच लागणार, तरच तुझी आई तुला मिळणार. हेच वाक्य तुमच्या तोंडून ऐकायचंय ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुझ्या आईला जर वाचवायचं असेल तर आपल्याला हे करायला लागणार. मी ऐश्वर्यासोबत लग्न करायला तयार आहे. ऐश्वर्या आता लगेच बाहेर गेलेली असते, कारण ऋषिकेश लग्न करायला तयार झाला हे तिला कळालेलं असतं. ती बाहेर गेल्यावर जानकी म्हणते, जोपर्यंत ऐश्वर्याने केलेल्या कर्माची फळं तिला भोगायला लागत नाही तोपर्यंत हे नाटक असंच चालू ठेवायचं. ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या हातावर हात देतात आणि एकमेकांना साथ देतात. आता बघूया यांची साथ किती घट्ट आहे आणि ऐश्वर्याचा चेहरा किती लवकर सगळ्यांच्या समोर येतो. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.